Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 22nd lecture about the chapter Financial Planning. This is part of the video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. So in previous lecture we were solving certain problems from this exercise 4A, and this was the fourth problem that we have solved. We will continue with the next problem. Okay, so now we will go for the fifth problem from that exercise 4A. Okay, so now what is fifth problem? Read that problem properly. Fifth problem from 4A. See, Srimati Malhotra purchased solar panels for the taxable value of rupees 85,000. So here that is very important for us. Taxable value is rupees 85,000. This is the taxable value. She sold them for rupees 90,000. See, taxable value was this. Now she sold at rupees 90,000. Okay, sold at rupees 90,000. So she purchased at 85,000, sold at 90,000. This is the data given. So now output tax, what is asked finally in that problem? The rate of GST is 5%. Find the ITC, input tax credit, of Srimati Malhotra, and what is the amount of GST payable by her. बघा, म्हणजे आता इथे काय करणार आपण? पहिला आधी आउटपुट टॅक्स काढा. आउटपुट टॅक्स बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 5%. दॅट इज गिवन. मग आउटपुट टॅक्स आपण कसा काढतो? इट इज द टॅक्स कलेक्टेड ॲट द सेल. टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल. ओके, टॅक्स कलेक्टेड ॲट सेल. मग आता सेलिंग प्राइस काय आहे बघा, 85,000 रुपयाला त्या वस्तू तिने विकत घेतल्या. काय विकत घेतलं? तर ते सोलर पॅनेल. इज इट राईट? परचेस सोलर पॅनेल्स. ओके, तिने 85,000 रुपयाला ती सोलर पॅनेल्स विकत घेतली, 90,000ला विकली, म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली? 90,000. मग त्याच्या 5%. सो आउटपुट टॅक्स काय होणार बघा? इट इज इक्वल टू 5% ऑफ दिस रुपीज 90,000. आउटपुट टॅक्स नेहमी लक्षात घ्या, आउटपुट टॅक्स हा सेलिंग प्राइसवर काढायचा, कारण ते विकलं आपण, म्हणजे आपल्याकडून गेलं, आपल्याकडे आलं म्हणजे इनपुट, गेलं म्हणजे आउटपुट. त्यामुळे 5% ऑफ 90,000 हे कसं काढायचं आपण? 5/100 इंटू 90,000. सो दिस टू झिरोज वी कॅन व्हॅनिश, वी कॅन कॅन्सल देम, आणि तुम्हाला काय मिळेल? 4,500 रुपीज. 4,500 हे काय झालं? आउटपुट टॅक्स झाला. आणि इनपुट टॅक्स काढायचा आहे मला. तर इनपुट टॅक्स इट इज द टॅक्स ॲट द टाइम ऑफ परचेस. ओके, इनपुट टॅक्स म्हणजेच काय असतं? टॅक्स ॲट परचेस टाइम. ॲट परचेस टाइम. परचेस किती रुपयाला केलं तिने ते पॅनेल्स? 85,000. म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल ना, इट इज 5% ऑफ दॅट 85,000. म्हणजेच किती झाले? इट इज 5/100 इंटू 85,000. हे 2 शून्य जातील इथले, आणि हे 850 गुणिले 5 म्हणजे 4250 होईल. सो दिस इज रुपीज 4,250. सो दिस इज आउटपुट टॅक्स, दिस इज इनपुट टॅक्स. मग इनपुट टॅक्स क्रेडिट किती असणार बघा? आयटीसीचा काय फॉर्म्युला असतो? आयटीसी इज इक्वल टू, तोच आला. इनपुट टॅक्स हाच आयटीसी आपण म्हणतो, तो इनपुट टॅक्स. ओके, सो व्हॉट विल बी दॅट? इट इज रुपीज 4,250. ओके, I will increase this panel so that we can understand. So GST payable त्याचा काय फॉर्म्युला आहे आपण हे अनेक वेळा डिस्कस केलेलं आहे, काही नवीन नाही आहे आता.
फक्त आकडे वेगळे आहेत. जीएसटी पेएबल म्हणजे काय असतं? आउटपुट टॅक्स मायनस ITC. म्हणजेच काय होणार बघा, आउटपुट टॅक्स तिचा किती होता? 4500. तर 4500 मधून 4250 वजा करणार तुम्ही. 4500 मायनस 4250, 4250. म्हणजेच ते किती होईल? ₹250. ₹250. सो ITC ऑफ श्रीमती मल्होत्रा इज 4250. बघा, त्यांनी विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तर देता येईल आपल्याला. ITC of Srimati Malhotra is ₹4,250. This is ITC. Then amount of GST payable. Amount of GST payable is ₹250. तर या प्रॉब्लेममध्ये काय लक्षात ठेवायचं की देर आर 2 ट्रान्झॅक्शन्स टेकिंग प्लेस. श्रीमती मल्होत्रा इज परचेसिंग अँड सेलिंग सोलर पॅनेल्स आणि रेट ऑफ जीएसटी आपल्याला दिलेला होता 5%. म्हणजे परचेस करताना जो जीएसटी भरला जातो, परचेस करताना जो जीएसटी भरला जातो त्याला म्हणतात ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि सेल करताना जो जीएसटी भरला जातो म्हणजे रिसीव्ह होतो ना. सेल जेव्हा मी एखाद्याला सेल करतो त्यावेळी तो जो कोणी माझा कस्टमर असेल तो मला पैसे देणार, म्हणजे तोच जीएसटी पे करणार. म्हणजे तो जीएसटी इनपुट झाला, म्हणजे आपल्याकडे आला, म्हणून त्याला काय म्हणायचं? सेलिंगच्या वेळी म्हणजे आउटपुट टॅक्स म्हणणार आपण त्याला. सेलिंग इज आउटपुट, परचेसिंग इज इनपुट. मी एखादा माल विकत घेतो म्हणजे तो माझ्या दुकानात येतो, दॅट इज इनपुट टू माय शॉप. आणि तो विकतो म्हणजे तो बाहेर जातो, आउटपुट. लक्षात आलं ना? मग परचेसिंगच्या वेळी जो टॅक्स तुम्ही पे करता, टॅक्स ॲट द टाइम ऑफ परचेस, त्याला काय म्हणायचं? इनपुट टॅक्स किंवा त्याला म्हणतात ITC. आणि तुम्ही सेल करता म्हणजे तुमच्याकडून वस्तू दुसरीकडे कुठेतरी जाते, दॅट इज आउटपुट. त्यावेळी जो टॅक्स तुम्ही घेता त्याला कलेक्टेड, आणि इथे म्हणायचं पेड, टॅक्स पेड ॲट द परचेस टाइम, म्हणून तो इनपुट टॅक्स. आपण माल विकत घेतला त्यावेळी तो टॅक्स पे केला म्हणून तो इनपुट टॅक्स. आणि आपण वस्तू विकली दुसऱ्याला त्यावेळी जो टॅक्स कलेक्ट केला तो पे केला, हा कलेक्ट केला. लक्षात आलं ना? मग हा जो कलेक्ट केला त्याला आपण काय म्हणायचं? टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल, किंवा त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. मग आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स इज द टॅक्स पेएबल. त्यामुळे तो ₹250 झाला. So this formulary you have to remember. Important part in mathematics is you have to remember all the formulae, all the techniques, all the methods. Then only you can be able to solve the problems. See, always this problem is never important. जो काही तुम्ही हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व करताय, मिसेस मल्होत्रा वगैरे, हा महत्वाचा नाहीये. त्याच्या मागे जी कॅल्क्युलेशन्स केली, त्याच्या मागे जे फॉर्म्युले वापरलात ना, ते महत्वाचे आहे. की मी माझ्याकडे वस्तू खरेदी करतो आणि ती दुसऱ्याला विकतोय. खरेदी करतो म्हणजे काय? इनपुट झालं. मग त्यावेळी जो मी टॅक्स पे करतो तो इनपुट टॅक्स. आणि मी विकतो म्हणजे काय? आउटपुट झालं. मग त्यावेळी जो मी टॅक्स कलेक्ट करतो तो पे करतो, हा कलेक्ट करतोय. दिस इज आउटपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स इज द टॅक्स ॲक्च्युअली टू बी पेएबल. त्यामुळे आय होप यू अंडरस्टँड द इश्यू इन दॅट प्रॉब्लेम. सो दॅट वॉज प्रॉब्लेम नंबर 5. नाव कम टू प्रॉब्लेम नंबर 6. See problem number 6 from that chapter, from that problem set 4A. आता प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये काय सांगितलंय बघा? कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिस, म्हणजे हा सर्व्हिस टॅक्सचा विषय आला बघा. जीएसटीचा फुल फॉर्म काय होता? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याच्यामध्ये सोलर पॅनेल्स बाबत आपण बोललो, ड्रेसच्या बाबत बोललो. मग हे सर्व गुड्स आहेत. पण सर्व्हिस, आता ही जी झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹64,500 ही सर्व्हिस पे केली. ओके, म्हणून आपण काय म्हणणार बघा? कंपनी, आणि त्यांनी काय दिलंय बघा? 64,500 ही टॅक्सेबल व्हॅल्यू होती. रेट ऑफ जीएसटी 18%. कंपनी हॅड पेड जीएसटी ऑफ ₹1550 फॉर द लॉन्ड्री सर्व्हिसेस अँड युनिफॉर्म्स एटसेट्रा
what is the amount of ITC, input tax credit, find the amount of CGST and SGST payable by the company. So everything is asked. So we will start one by one. Company paid GST. See, company paid. प्रॉब्लेम जो दिलेला आहे ना स्टेटमेंट, त्याचा आधी आपला नीट अभ्यास पाहिजे. कंपनी पेड GST रुपीज 15,550, 1,550 for laundry services and uniforms. For laundry services and uniforms. Okay, so that is paid GST for laundry services and uniform. So that is ITC, input tax credit. So ITC is rupees 1550. Okay, output tax of the company. Output tax will be what? 18% of taxable value. So 18% of what is taxable value given? 64,500. So 18% of 64,500. ठीक आहे. इथे काय हे रुपयेचं चिन्ह लिहायला नको आपल्याला. म्हणजेच काय होईल बघा, 18/100 इंटू ते 64,500. मग हे 2 शून्य जातील, हे 2 शून्य जातील, म्हणजे 645 गुणिले 18 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. Now what is that? It is 11,610. So this is rupees 11,610. Right? This is output tax. So payable GST, always we know payable GST is what? It is output tax minus ITC. Okay, so what will be that? It is 11,610 minus किती आले? 1550. Now you can do this calculation, this subtraction we have to perform. ते हे 11,610 आहेत, त्याच्यातून 1,000 म्हणजे 11 मधून 1 10 झाले आणि 610 मधून 550 वजा केले की 60 झाले, म्हणजे किती होणार? 10,060. 10,060 rupees. This is the payable GST, and you know half of that will be what? I will enlarge this. Half of that will be CGST, half of that will be SGST. त्यामुळे कसं होणार बघा, CGST is same as SGST आणि it is same as 1/2 GST. त्यामुळे किती होणार? 1/2 इंटू हे 10,060, 1/2 इंटू 10,060 म्हणजे जे किती होणार? 5,030. ओके, रुपीज 5,030. दिस विल बी द अमाऊंट दॅट इज टू बी पेड ॲज अ CGST. त्यामुळे आपण आता काय म्हणू शकता, काय काय गोष्टी विचारल्या त्याचं ते फायनल आन्सर लिहा. सो अमाऊंट ऑफ ITC इज आस्क्ड. सो यू कॅन रीड द प्रॉब्लेम. अमाऊंट ऑफ ITC इज आस्क्ड. सो इट इज रुपीज 1550, 1550. Then secondly they have asked CGST and SGST. So both are same. So we can directly write CGST is same as SGST and it is same as rupees किती? 530, 5,030. झाला प्रॉब्लेम. सो मुद्दा काय आहे बघा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. हा इनपुट टॅक्स म्हणजेच ITC, दॅट इज द पेएबल GST that we have to finally pay. I hope you understand this problem. This is not difficult. Whenever you understand the theory, how the things are actually happening, what is input tax, what is output tax, when you purchase amount, when you purchase something, then what is the tax, GST that you pay, it is called as input tax. And whenever you sell certain things, you are collecting GST, that is the output tax. Naturally output tax will be greater than input tax, so that will be the difference of output tax minus ITC is the amount to be paid by that particular vendor.
So I think you understood whatever I discussed in this problem. Very simple. हे प्रॉब्लेम अतिशय सोपे आहेत. ही आधी मानसिकता करून घ्या की 10वीचं मॅथमॅटिक्स अतिशय सोपं आहे, प्रोव्हाइडेड यू प्रॉपरली वर्क. दॅट इज ट्रू. तुम्ही जर उडत उडत अभ्यास केला तर मग कधीच कुठलाच विषय तुम्हाला कधीच नीट समजणार नाही. एव्हरीथिंग यू कॅन अंडरस्टँड प्रोव्हाइडेड यू वर्क प्रॉपरली ऑन दॅट, and that proper working that I expect from you. Okay, now we will I think do the last problem of this lecture, that is say 7. So 7th problem we will try. What is that? A dealer supplied walkie-talkie set of rupees 84,000 with GST. See, म्हणजे काय दिलंय बघा, total value I will make this small. So total value, see 7वा प्रॉब्लेम बघा, dealer supplied walkie-talkie set of rupees 84,000 with GST. So total value with GST is what? Rupees 84,000. Rupees 84,000. This is given. Okay. So total value with GST याचा अर्थ काय झाला? What is this equal to? It is taxable value, right? It is taxable value plus GST. Taxable value plus GST. मग rate of GST आपणाला दिलेला आहे. Rate of GST is what? 12%. Rate of GST is 12%. If the taxable value of walkie-talkie set is rupees 100, आपण ते 100 साठी कॅल्क्युलेट करूया. If taxable value, ही पद्धत लक्षात घ्या. If taxable value of what? Of that walkie-talkie set, we will say WT set, WTS, is rupees 100. Then the total value will be that taxable value plus GST. मग GST किती आहे? 12%. त्यामुळे 100 अधिक 12. So it will be rupees 112. This will be the total value. So let the total value of walkie-talkie set be rupees X. Let what we should say taxable value, right? So the taxable value of the walkie-talkie be set X. Let X be taxable value. ओके, त्याच्यामुळे काय होईल? 100/112. 112 ही टोटल आली ना. तसंच इथे एक्स अपॉन किती होणार? ती टोटल व्हॅल्यू 84,000 त्यांनी सांगितले आपल्याला. तेव्हा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. त्यामुळे एक्स म्हणजे काय होईल बघा, 84,000 गुणिले ते 100 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मग डिवायडेड बाय 112. So what will be this? If you make calculations, I think this is not difficult. कारण इथे कसं आहे बघा, हे 25 चोक 100 म्हणजे 4 ने भागलं तर इथे 25 येणार आणि 4 ने भागलं तर इथे 28 येणार. 28 चोक 112 आणि मग हे 28 आणि त्रिक 28 त्रिक 84 म्हणजे 84,000 भागिले 28 म्हणजे इथे 3,000 येणार. मग त्याला हे 25 ने गुणलंय म्हणजे 75,000 आले. हे जे 75,000 आहेत ना, हे काय झालं? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द वॉकी टॉकी. सो आय विल एनलार्ज दिस सो दॅट वी कॅन बेटर अंडरस्टँड. सो टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ दॅट वॉकी टॉकी सेट इज रुपीज 75,000.
So that is the first thing that is asked. Okay, now what we are knowing, म्हणजे जीएसटी किती झाला, ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू, पण टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी 84,000 आहे. त्यामुळे ऍक्च्युअली जीएसटी आता किती झाला बघा, जीएसटी इज टोटल व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजेच किती झालं, 84,000 वजा 75,000. बघा हे किती सोपं आहे, म्हणजे 9,000 हा जीएसटी त्यांनी पे केला, ₹9,000. सो व्हॉट वॉज आस्क्ड टू यू, बघा, फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल जीएसटी चार्ज्ड बाय द डीलर. Also find taxable value of the set. So taxable value of the set we have already got, it is 75,000. आणि आता हा जो जीएसटी पे केला 9,000 त्यातला निम्मा सी जीएसटी असणार आहे. सो ॲज वी नो सी जीएसटी इट इज सेम ॲज एस जीएसटी अँड इट इज सेम ॲज 1/2 ऑफ जीएसटी. तुमचा जीएसटी किती आहे, 9,000. सो युअर सी जीएसटी अमाऊंट will be same as SGST amount and it will be same as 1/2 into 9,000. So it is ₹4,500. त्यामुळे आता आपल्याला काय कळलं बघा, 3 गोष्टी ज्या तुम्हाला विचारलेल्या होत्या त्याच्या 3ही गोष्टी आपण काढलेल्या आहेत. सो यू कॅन राईट द फायनल आन्सर. आय विल इरेज धिस सो दॅट फायनल आन्सर वी विल राईट हिअर. व्हॉट विल बी दॅट फायनल आन्सर? See what is asked in the problem. Find the amount of the state and central GST charged by the dealer. Also find the taxable value of the set. So 3 things we can write. One is taxable value of the set. It is equal to ₹75,000. Then we will write CGST. It is what? ₹4,500. And also SGST, it is also ₹4,500. So this is the required answer. Correct? This is the answer that is expected. So here what was given, what was new in this problem? They had given you the GST rate which was 12% and they gave you the, what we can say, what is given, वॉकी टॉकीची किंमत त्यांनी दिली होती 84,000, बट दॅट वॉज विथ जीएसटी. सो फर्स्ट वी वेअर इंटरेस्टेड इन कॅल्क्युलेटिंग जीएसटी. मग तो रेट दिलेला आहे 12%. म्हणजे जर ₹100 त्या वॉकी टॉकीची किंमत असती तर त्याची जीएसटी ऍड करून किती व्हॅल्यू झाली असती, 112. मग ह्या गोष्टीचा आपण वापर केला म्हणून ते आपण लिहिलंय 100 भागिले 112. 100 ही टॅक्सेबल व्हॅल्यू, जी विथ जीएसटी 112. मग जर एक्स ही टॅक्सेबल व्हॅल्यू मानली तर विथ जीएसटी ती 84,000 आहे. म्हणून हा रेशो आणि हा रेशो सेम असणार. हा मुद्दा लक्षात घ्या. 100/112 कुठून आले तर 112 हे ₹100च्या 12% आहेत. मग तुम्हाला काय सांगितलेलं होतं, जीएसटी 12% आहे. म्हणजे जर ₹100 ही त्याची ओरिजिनल व्हॅल्यू असेल तर त्याच्यावर 12% जीएसटी आकारला की त्याची आता किंमत 112 झाली. म्हणून 100 आणि 112 यांच्यात जे नातं असणार तेच नातं एक्स आणि 84,000 मध्ये असणार. कारण 84,000 जसा इथे 112 हा विथ जीएसटी आहे तसा तिथे 84,000 हा विथ जीएसटी आहे. मग त्याच्यामुळे एक्स भागिले 84,000 हे एक समीकरण आपण लिहिलं. मग क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून एक्सची किंमत काढली, ती आली 75,000. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू 84,000 हे विथ जीएसटी आहेत. ऍक्च्युअल टॅक्सेबल त्या वॉकी टॉकी सेटची प्राइस काय झाली 84,000. म्हणजे काय झालं 75,000 ही जर वॉकी टॉकीची किंमत आली तर 84 वजा 75 9,000 हा जीएसटी आला. सोपं आहे. मग त्यातला अर्धाच एस जीएसटी असणार, अर्धा सी जीएसटी असणार. म्हणून 4500 अशा ते आन्सर्स आली तुमची. अँड वी हॅव written them in a rectangle so that we can flash our answers. As I have many times told, in mathematics writing answers in a proper way is very, very important and we should work on that particular aspect of the writing mathematical material. So that is a skill. How to write mathematical material is a skill and you have to develop it. But first important thing is understanding what is happening.
After you understand, after you can solve every problem, then you can give importance to writing them in a proper way. So whenever we will go for hot problems from every chapter, we will discuss that also, how to write mathematical material. That also I will discuss with you. ठीक है, thank you. We will meet in the next lecture.